श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवम्। पंच परमेश्वरी भगवान की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज पूर्व चर्चेमध्ये जे धीर वीर आणि वैराग्य धारण करणारे असे सम्यक दृष्टी जीव आगमामध्ये स्वाध्याय केल्यानंतर आगमाचा चारित्र्याचं पालन करत असतात आणि ते चारित्र्याचं पालन करणारेच जीव स्वतःच्या आत्म्याची शुद्धी करत असतात। बिना चारित्र्याशिवाय कोणतेही लोक मनुष्य शुद्ध होत नाही। म्हणून ज्ञानी पुरुषांनी वैराग्यरहित कितीही समस्त आगमाचं ज्ञान जरी त्यांच्याकडे असेल तर चारित्र्याला जोपर्यंत ते स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचा आत्मा शुद्ध होणार नाही। अशा पद्धतीचं कर्मबंधनातून तो मुक्त होणार नाही, अशा पद्धतीचा उपदेश पूर्व चर्चेमध्ये सांगितलेला होता। आज आपल्याला बघायचं आहे मुनी धर्माचं पालन करण्यायोग्य ज्या क्रिया आहेत त्या क्रियांचं पालन करणं किती आवश्यक आहे हे आज या ठिकाणी सांगत आहे। भिक्षां चरवसारण्ये स्तोकं स्वादातिगं जिं मा विदेहि वृथा सारं बहुजल्पनमात्मवान् सहस्व सकलं दुःखं जय निद्रां च भावय मैत्रीं च सृष्टुवैराग्यं कुरु कृत्यं वृषाप्तये एकाकी ध्यान संलीनो निष्कषायो परिक्रह निष्प्रमादो निरालंबो जीताक्षो भव सन्मुने। अतएव हे मुने तू भिक्षावृत्ति धारण कर, वन में निवास कर, स्वाद रहित थोड़ा भोजन कर तथा व्यर्थ और असारभूत बहुत सी बकवास मत कर। हे त्या ठिकाणी सांगतात की हे मुनिराज तुम्ही भिक्षावृत्तीला धारण करा। भिक्षावृत्तीचा अर्थ काय आहे? स्वावलंबनानं स्वाभिमानानं ऐष्णावृत्तीपूर्वक ऐष्णा समितीपूर्वक जिथं आहार मिळतो अशा पद्धतीचा तो आहार कर। एकाच खोलीमध्ये एकाच माणसांच्या हस्ते त्याच लोकांच्याकडून एकाच स्थानावर राहून असं नाही। चलता साधू और फिरता काय बहता पानी और चलता साधू दोनों पवित्र होते। स्वप्नील आती इकडं हे इकडं बहता पाणी वाहणारं पाणी
आणि चालणारे साधू हे दोन पवित्र असतात म्हणून का सांगितलं? तर तिथं राग द्वेषाची भूमिका होत नाही. तसं भिक्षावृत्ती म्हणजे एषणा समितीपूर्वक निर्दोष रोज एकांच्या घरामध्ये जसं असेल, जसं मिळेल त्या पद्धतीनं आनंदपूर्वक आहार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये हे आहे, ते आहे, हे नाही, ते नाही, हे साधूंचं लक्षण आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना एकाच दिवशी सगळ्यांना साधू मोठं महाराजच तुमच्या चौक्यात पाहिजेत. आता मी काय भरत चक्रवर्तीसारखं वैक्रिक रिद्धी प्राप्त झालं नाही की प्रत्येक घरात एकदम जाऊन आहार करेल. दिवसातून एकदाच आहार करणार आहे. बा वासा पण करावा आणि पटापटा तुमचं सगळ्यांचं आवरून एकदा तुम्हाला मोकळं करावं अशी पण काही सिस्टीम नाही. आणि बाकीच्या धर्मातल्या साधूंच्या सारखं भात येत भोकरे गल्लीला, उंदरे गल्लीला भाकरी, परत तिकडं चंदाप गल्लीला जाऊन सरबत, परत तिकडं रस, कुठलं दादगोंड गल्ली असं फिरत अपोलो आईस्क्रीम करून असं करत परत तिकडं चौगुलेवाडी करत असं पण चालत नाही. तुम्ही जैन आहे, तुम्हाला साधूंची चर्या माहिती आहे. घेणारे पण निकांक्षित असतात आणि तुम्ही देणाऱ्याने पण निकांक्षित होऊन द्यायला पाहिजे. सगळ्यांनाच जर 10 दिवसामध्ये एकदा चौका करून मोकळं होऊया म्हणजे तुम्ही साधूंच्यावर जबरदस्तीनं तुम्ही चौका लावा लागलाय. तुमच्या इच्छेच्या विरुद्ध मग तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी करायला लागलाय. सून सासूला वाढते आणि सासू सुनाला बघते अशी फॉर्मॅलिटी आहे. सासूचा मुलगा माझा नवरा आहे म्हणून घे बाई खा, एकदा तुझं तोंड बंद कर. त्याचं आता आणलंय चातुर्मासला. तुम्ही कोंबोजवाल्यांचं सांगालो मी जनरली सांगालो. तुम्ही लई चांगला आहे म्हणून तर मी इथं आलोय. खरंच की तुम्ही लई चांगला आहे म्हणून तर मी इथं आलो आणि तुम्ही खरोखर चांगला आहे म्हणून 4थ्या दिवशी मला पाणी प्यायला तर मिळालं. एकेका गावात 6-6 दिवस 8-8 दिवस 15 दिवस मिळत. कसं काय ते देवाला संमेदलं आणि पिंटू दादाला बुद्धी गाठली देवानं कुणास ठाऊक. येऊन राहिले आणि बाहेर मला पाणी पिऊ. नाहीतर हे अजून किती दिवस मला दमवले असते कुणास ठाऊक. ही साधूंची भिक्षावृत्ती आहे. तो नियम असतो, तो संकल्प असतो. आचार्यांना वृत्ती परिसंख्यान एक तप आहे समेत. कुठलं? वृत्ती परिसंख्यान. रोज साधूंनी आहारला निघताना छोटा तरी नियम घ्यायचा असतो. स्वतःची परीक्षा घ्यायची असते. चौका लावलंय म्हणजे मी आहार करायलाच पाहिजे असा नियम नाही. माझ्या मनामध्ये एक छोटा तरी संकल्प करून तो संकल्प मिळाला तरच आहार करायचं, नाहीतर उपवास करायचं. अशी साधूंचं एक वृत्ती परिसंख्यान म्हणून आचार्यांच्या तपामध्ये एक तप असतो. मग रोज रोज तर आम्ही ते तुम्हाला त्रास देत नाही, पण कधी तर महत्त्वाच्या दिवशी, चांगल्या दिवशी एक दिवस तरी आपला स्वाभिमानी वृत्ती आपण ठेवला पाहिजे. त्यामुळं आणि मग कुठलीही वस्तू त्याग करत असताना वृत्ती परिसंख्यान तपमध्ये ही वस्तू दिसली तरच, पडगांडला असं असलं तरच मी आहारला जाणार, ह्यालाच वृत्ती परिसंख्यान म्हणत नाही. चौक्यात हे सांगितलं तरीच खाणार, नाहीतर खाणार नाही, शे पण वृत्ती परिसंख्यान तप आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चौक्यात एकट्यानेच सांगायचं घरच्या मालकिनीनं, बाहेरची येऊन मालकीन व्हायचं हे माहिती आहे. आणि परत 5 घ्या कर पंचात न्या, 4 हाना कर आबा म्हणा. ती घरची मालकीन गप राहत्या कोपऱ्यात गणपतीगत बसत्या आणि बाहेरची येऊन हे केलंय ते केलंय ते केलंय ते केलंय. वय सगळं तूच केल्यास, हे काय सांगायला मला लागत नाही. खरं ती कुणाचं घेऊन केल्यास तिला जरा पुढे येऊ दे की, ती राहिल्या बाजूलाच, ह्यांचंच पुढं पुढं पुढं. मग माझा नियम आहे ती घरची मालकीन जेवढं सांगल तेवढंच मी घेतोय. आणि परत मायाचारी सांगितलं होतं तुम्हाला ऐकू आलं नाही, त्याला आम्ही काय करू.
म्हणून मी आता कुंभोजमध्ये येताना नियमच बदललो, मला ऐकायला येईल तेवढंच घ्यायचं ठरवलं. आता तुम्ही काय सांगशील ते घ्यायचं नाही, मला जे ऐकायला येईल तेवढीच वस्तू घ्यायची. आता मला ऐकायला आलं नाही हे माझं कर्म समजतो आणि मी सोडून देतो, काय करायचं मग. तुम्ही बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही परत मायाचारी करायला लागला, परत खोटं बोलायला लागला आणि त्याला निमित्त मी व्हायला लागलो. त्याच्यापेक्षा माझ्या निमित्तानं तुम्हाला पापच लागू नये असं माझ्या मनात भावाला म्हटलं. आता मलाच काय ऐकायला येईल तेवढंच घ्यायचं, म्हणजे माझं पुण्य असेल तर ऐकायला येईल, माझं पुण्य नसेल तर ऐकायला येणार नाही. काय करायचं मग. हे सगळं वृत्ती परिसंख्यांतमध्ये येते, ही सगळी भिक्षावृत्तीमध्ये येते. आणि या भिक्षावृत्तीचं महत्त्व केवळ जैन धर्मात नाही, लक्षात ठेवा. कधी तर प्रसंग आला तर मी सांगेन मोठ्या प्रवचनात, पण मग ससती चंद्रकीर्ती सागर महाराजांना विसरायची सवय झाल्या. आत्ता मगाशी म्हटलं की मी येताना माझ्या लक्षात राहत नाही मी काय काय बोललो आहे, काय काय केलो आहे, म्हणून तुमच्याकडं जरा वधवून घेतो आणि रक्षाबंधनची भेट द्यायला काहीतरी आणलो आहे भिंडलो आहे काय काय सांगत चालले होते. माझं लक्ष सगळीकडे असते, त्यांना वाटते मला काही कळत नाही. बाप आहे मी त्यांचा, बापच असतोय. मला आलेलं तुम्हाला कसं दिसलं मी त्या कोपऱ्यात होतो आणि सगळं लक्षात ठेवा. माझं लक्ष नुसता संघात नव्हं, कुंभोजातल्या प्रत्येक कोपऱ्यावर आहे. तुम्ही काय असं समजू नका. पण तुम्हाला लक्षात एकदा सांगितल्यावर तुम्हाला कळेल आणि एकदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात येईल असं नाही, म्हणून मी परत सांगतो. ज्यावेळेला इंद्रप्रस्थ पांडवांनी हरलं त्या जुगारामध्ये आणि परत काहीतरी करून सेटलमेंट करून त्या पांडवांना इंद्रप्रस्थ परत द्यायचं, पण त्याच्यासाठी 12 वर्ष, किती वर्ष, 12 वर्ष पांडवांनी वनवास भोगायचा आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहायचं, ही अट घालण्यात आली. त्यावेळी त्या 12 वर्षाच्या वनवासात कोण काय करायचं, हिंदू महाभारत सांगायला लागलो मी. त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं भीमांनी पवनपुत्र हनुमानाची आराधना कर म्हणजे अजून बल मिळेल. त्या नकुलाने सहदेवानी 2 कुठल्या तर देवाची आराधना करायची, अर्जुनाने 1 करायचं, असं सगळ्यांना त्या चौघांना सांगितला. श्रीकृष्णाने या चौघांना सांगितले आणि परत श्रीकृष्णांना त्या द्रौपदीनं आणि युधिष्ठिरने विचारलं धर्मराजांनी की आम्ही काय करायला पाहिजे. ऐकायला लागलंय कुंभोजवाल्यांनो, लक्ष देऊन ऐका. आणि इथनं पुढं तर ते त्यागी विभागवाल्यांना त्रास देऊ नका, बोलू नका. काय एक तर त्यांनी त्यांचा सगळा प्रपंच सगळा सांभाळून तुमच्या सगळ्यांच्या घराकडनं येऊन एवढं सगळे व्यवस्था करायचं आणि तुम्ही त्यांना कसं वाटेल तसं बोलता तुमच्या स्वार्थासाठी. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं तुमच्यावर ही सगळी परिस्थिती जी आल्या त्याचं एकमेव कारण आहे पुण्याची क्षीणता. तुमचं पुण्य संपत आलंय आणि तुम्हाला परत जर तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, अर्जुन कितीही विद्या प्राप्त करू दे, भीमला कितीही ताकद येऊ दे, काही येऊ दे, जर तुम्हाला तुमचं पुण्य सुरक्षित ठेवायचं असेल, पुण्य वाढवायचं असेल आणि या सगळ्यांची साधना तुमच्या उपयोगाला यायची असेल तर शास्त्रामध्ये एकच सांगितले म्हणून सांगितलं त्यांनी श्रीकृष्णांनी की जंगलात राहून जेवढे साधू संत तुमच्याजवळ येतील त्या साधू संतांना आहारदान देणं, त्यांचे तिथं व शब्दसुद्धा आहे वैयावृत्ती करणं. पाहिजे तर स्टार प्लसवरच्या महाभारतामधल्या 163 किंवा 64 नंबरचं एपिसोड वाचा, बघा. त्याच्यात सांगितलं त्यांनी की तुम्हाला फक्त वैयावृत्ती करणं हे एकच तुमचं असं कार्य आहे तुमच्या दोघांचं की तुम्ही दोघांनी केलेल्या 12 वर्षाच्या वयावृत्तीचं
पुण्य तुम्हाला ह्या सगळ्यांची शक्ती उपयोगाला येणार आहे. म्हणजे हिंदू धर्मात सुद्धा साधू संतांना आहारदान देणं, साधू संतांची वयोवृत्ती करणं, हे सर्व कार्यातील सर्वश्रेष्ठ पुण्याचं कार्य म्हणून सांगितलं. आणि ते करत असताना तुम्ही जर आर्त्र उद्यान करायला लागला, विकल्प करायला लागला आणि जबरदस्तीनं उगाच करायचं म्हणून ड्युटी करायला लागला, तर मग काय उपयोग आहे सांगा. तुमच्या कुंभोजमधले असे 4-5 परिवार होते, त्यांना 4 महिने कंटिन्यू चौका लावायचं होतं. 4 महिने. पण 4-4 महिने कंटिन्यू चौका लावणाऱ्यांच्यात मी बरोबर 7व्या दिवशी 8व्या दिवशी आहारला जातोयच. मग त्याच्यामुळं 4 महिने चौका लावणाऱ्यांच्या घरात माझा सारखा आहार होईल आणि तेवढीच लोक वंचित राहतील. म्हणून जबाबदारी महिला मंडळ किंवा ही आमची मुलं जी कमिटीतली लोक आहेत, त्यांनी त्यांना विनंती केली, तुम्ही लावू नका 4 महिने, सगळ्या घरातनी आचारशींचा सगळ्या साधूंचा आहार होऊ दे म्हणून. आता तुमच्या घरातनी आहार व्हायला पाहिजे म्हणून महाराजांनी उपास करायचं का सोडायचं का? तरी पण मी विचारा नमित सागर महाराजांना सांगितलं होतं लई उपास करू नका म्हणून. आता 4 महिनेच संधी असते ही करायची. आता त्या 4 महिन्यात पण ह्याला मी जर त्यांच्या साधनेत अडथळा आणा लागलो, तर तुम्ही 4 महिन्यानंतर मला सोडणारच आहेसा, ह्यानीच मला माझ्याबरोबर राहणार आहे. आता मी कुणाचं ऐकायचं? परमानंट माणसांचं ऐकायचं काही टेम्पररी लोकांचं ऐकायचं? कुणाचं ऐकायला पाहिजे मी? आणि त्यांच्या साधनेत मी अडथळा आणून मी परत पापकर्माचा बंध का बांधून घेऊ सांगा बघा. म्हणून तुम्हाला 2 दिवस लावायचं तर 2 दिवस लावा, 4 दिवस लावायचं तर 4 दिवस लावा, 7 दिवस लावायचं तर 7 दिवस लावा. पण निर्मळ मनानं लावा, स्वच्छ मनानं लावा, जबरदस्तीनं लावू नका. म्हणजे तुमच्या पुढं बोलायला म्हणजे तुम्ही असं करताय असं म्हणालो नाही. स्वाध्याय म्हणजे ते पण ऐकणारी सगळी लोक बाहेर लोकातले आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी आहे. प्रत्येक व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकांच्यासाठी आहे. जे करायचं आहे ते निर्मळ मनानं करायचं आहे, स्वच्छ मनानं करायचं आहे, अंतरंगपूर्वक करायचं आहे, तरच ते सगळे होते. अशा भिक्षावृत्तीला धारण करून वनामध्ये निवास करा. साधूंना सांगितलं आहारापुरतंच गावामध्ये नगरामध्ये यायचं, बाकीच्या वेळेला एकांतात राहायचं. पण आता सामाजिक भूमिका, व्यावहारिक कौशल्य सांभाळून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे साधूंना आता गावात सहननाचा अभाव असेल, तुमच्या भक्तीचा अभाव असेल, लोकांना त्रास होऊ नये असं असेल, किंवा आम्हालाच तुमच्यातली बसायची इच्छा असेल, जे असेल ते असेल, म्हणून साधू आता गावात राहायला लागले. पण एकांतात राहण्याची इच्छा असली म्हणजे साधूंनी एकांत वासात राहिलं पाहिजे. स्वादरहित थोडा भोजन कर. स्वादरहित म्हणजे स्वादाच्या अपेक्षेनं कुठलंही जेवण करू नकोस. जे आहार घ्यायचा आहे तो आनंदाने घे. त्याच्यात लोण असू दे नसू दे, तिखट असू दे नसू दे, गोड असू दे नसू दे, एखाद्याच्या गरीबाच्या घरात फळं असू देत नसू देत, दूध असू दे नसू दे, हायब्रिडची भाकरी असू दे नाहीतर कंट्रोलच्या तांदळाचा भात असू दे, त्या वस्तूमध्ये काय नाही लक्षात ठेव, भक्तीमध्ये आणि म्हणून श्रीकृष्णानं त्या द्रौपदीच्या वनवासामध्ये तो कोण क्रोधी कुठला एक साधूंचा संघ आला आणि ते अत्यंत रागीट होते, हिंदू साधू, आणि त्यांचा राग अनावर आणि त्यांच्या तोंडातनं जे येतील ते खरं होत होतं. आणि ते काय जरी केलं त्यांच्यातलं कायच नव्हतं खायला, आणि ते एकदम 100 जण आले आणि आता आम्हाला भिक्षा पाहिजे म्हटले. काय करायचं कळना. पण द्रौपदीची सगळ्या पांडवांची भक्ती फार श्रेष्ठ होती. तिथं श्रीकृष्ण येतो आणि एकच तांदळाचा कण त्या मडक्यामध्ये होता ते घेतो आणि तो खातो. आणि श्रीकृष्ण, आता ते हिंदू धर्मात श्रीकृष्ण अवतार रूप मांडलेलं आहे, त्यामुळं श्रीकृष्णाने एकट्यानं खाल्ला आणि डरकी दिला, ते 100 साधूंचं पोट भरलं. लक्षात ठेव,
ही भक्ती असते. जैन धर्मामध्ये तुमच्या त्या धन्यकुमाराचं चरित्र जर वाचलो पूर्वभवात अकृत्य पुण्याचं, कोदरूच्या भाताची खीर केलतं, एवढ्या एवढ्या गुंडीत ती आईनं, 2 आई आणि मुलगा, किती जण लागतंय एवढंच शिजवलं. पण मुनी महाराजांचा आहार झाला, त्याच्यात सगळ्यात चक्रवर्तीचं सैन्य येऊन जेवलं तरी पण आहे तेवढंच होतं. अक्षुण्य रुद्धिधारी महामुनिराज होते ते. हे आहाराचं फळ आहे, आहारदानाचं फळ आहे. दारिद्र्याच्या नाशातला सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर ते आहारदान आहे. आणि ते 4 महिन्यात आपल्याला 7 दिवस करायचं आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही जर आत्रवध्यान करत बसलो, त्याच्यात आणि ईर्ष्या मत्सर करतो, त्याच्यात एक एक भाद्दरीन अशी असत्या. 7 दिवस आम्ही लावतो, खरं पहिल्या दुसऱ्या दिवशी मोठं महाराज होते. आता 7 दिवस लावायचंच आहे तुला, मग पहिल्या दिवशी मोठं महाराज आलं काय आणि शेवटच्या दिवशी आलं काय, काय फरक पडते? नाही, आमच्या मालकाला रजा मिळत झाली, महाराज येऊन जाऊ देत एकदा, म्हणजे यांचं पुरुष शेतात जायला मोकळं, पैसे मिळवायला मोकळं, आणि बाकीच्या महाराजांना काही चालत नाही. फार निर्मळ मनाने करायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी स्वाद रहित जसं असेल, ज्यांच्या घरात जसं असेल, जसलं असेल तसलं शुद्ध आहार करून शांत समाधानानं तुम्ही यायला पाहिजे, असं साधूंना आचार्य भगवंत सांगतात. व्यर्थ आणि असारभूत ज्या भाषेचा आणि ज्या विचारांचा काही संबंध नाही, असे असारभूत बकवाद म्हणजे बकवास, त्याला बडबडणं म्हणतात. साधूंनी कमी बोलायला पाहिजे. हे आम्हाला सांगू नका म्हणून तुम्हीच ऐका म्हणा की तुम्हीच स्वीकारायला पाहिजे. मला बोलायची फार इच्छा नसते, तुम्ही लोक तशी माझ्यावर वेळ आणतायसा. आता एक झाल्यावर एक येतात. शांत बसावं, तिच्यावर बोललं बघ महाराज, आमच्यावर बोललं नाहीत बघ, त्यांच्यावर बोललं बघ, आमच्यावर बोललं नाहीत. हे तुमचं आणि अर्थ रौद्र द्यान माझ्या निमित्तानं कशाला. पण साधूंनी विनाकारण कुठलेही अशब्द म्हणजे ज्याच्या कारण नसताना प्रयोजनाशिवाय काहीही बोलायचं नसतं. जेवढं बोलायचं असतं तेवढं प्रयोजनभूत, हित मीत आणि प्रिय असं वचन बोल. हे आत्मा के स्वरूप को जानने वाले, तू सब दुखों को सहन कर, निद्रा को जीत, मैत्री भावना को चिंतन कर, उत्कृष्ट वैराग्य धारण कर, जो कुछ कर वह धर्म की प्राप्ति के लिए कर, एकाकी होकर ध्यान में लीन हो, कषाय रहित हो, परिग्रह रहित हो, प्रमाद रहित हो, आलंबनवा किसी के आश्रय से रहित हो और जितेंद्रिय बन. हे आत्मा, जे आत्म्याचं स्वरूप जाणणारे आहेत असा तू सगळ्या दुःखांना सहन कर. साधूंचं पहिलं लक्षण पाहिजे. ऐका लागलं काय सगळे म्हणाल दोघं तिथं आहेत, तिघं इथं आहेत. साधूचं लक्षण, पहिलं लक्षण, आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप, त्याचं अस्तित्वावर विश्वास असला पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे. आत्म्यावर श्रद्धा ठेवली तर त्यानं भूतकाळामध्ये केलेल्या राग द्वेषपूर्वक जीवन जगल्यामुळं मिळवलेल्या पुण्य आणि पापाची त्याच्यावर पहिला त्याचा विश्वास पाहिजे. त्यामुळं जे चांगलं व्हायला लागले ते पूर्वी केलेल्या पुण्यामुळे व्हायले, जे चुकीचं व्हायला लागले ते पूर्वी केलेल्या आणि भूतकाळात केलेल्या पापामुळे व्हायला लागले. याच्यावर आपला श्रद्धा विश्वास असलं पाहिजे. आणि जाता जाता दुसऱ्यांना बहिरंग रूपामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पण कुणालाही आपल्या फायद्याचा आणि नुकसानीला कारणीभूत ही समोरचीच लोक आहेत असं समजून कधी राग द्वेष ईर्ष्या मत्सर करायचं नाही. चौका लावणारे राग द्वेष जरूर करत असतील, जरा मायाचारी नक्की करत असाल तुम्ही, परंतु कोणीही कितीही अज्ञानी अडाणी जरी श्रावक श्राविका असली आणि किती जरी गरीब असलं तर महाराजांचा अंतराय व्हावा असं कोणच विचार करत नाही. जे माझ्या घरात भाजी भाकरी असेल ते महाराजांना पोट भरून त्यांचं आहार चांगलं व्हावं आणि त्यांच्या रत्नत्रयाची साधना चांगलीच व्हावी अशीच भावना असते. द्रव्य कसलंही असू दे पण भाव सगळ्यांचे चांगले असतात, त्यातनं पण अंतराय होतोय. त्यावेळेला आपण आपल्या लाभांतरायचा उदय आणि श्रावकांच्या दानांतरायचा उदय समजावून घेऊन आनंदानं त्याला स्वीकारलं पाहिजे. चिडाचिडी करायचं नाही. एकदा झालं, दोनदा झालं, सलग तिसऱ्या दिवशी झाली तरी आपला आनंद विस्कळ. आनंदामध्ये आपल्या कमतरता होता कामा. तुम्हाला काय महाराज दीदी संकट असतात आहारला, 2-2 पोरं संकट असतात, तुम्हाला बोलायला काय बिघडते, आमचं आम्हाला माहीत काय होतं ते, असं तुम्हाला वाटते वात्सल्य सागर महाराज? काही नसते, लक्षात ठेव. असं आपल्याला वाटते. तुमचा जेवढा आहार चांगला होतोय की नाही तेवढा माझा होत नाही. कारण मी बोलून चालत नाही. बापानं बोलून काय करायचं, कर्त्या माणसानं बोलून काय करायचं. चांगलं चांगलं प्रवचनात ठोकतोच आणि आत्ता काय व्हायला लागले, कोणतरी विचारलं तर काय करायचं. लोक म्हणतात महाराजजी तुम्ही हसता किती, पण त्यांना काय माहीत ही दुःख लपवण्याची कला असते. हे प्रत्येकाने आपलं कर्मसिद्धांत ओळखायचं असते. प्रत्येकाने आपापल्याबरोबर असते. एक वस्तू सांगितलेली 10-10 दिवस मिळत नसत्या. कर्माचा उदय असा असला ना, जवळची लोक, हो आदिनाथ भगवंत 6 महिने उपाशी फिरले मुनी अवस्थेत. 6 महिने पोटात यायच्या अगोदर ज्या सौदरी मिंद्राला कळलं, त्याला डोळ्यापुढं 6 महिने उपाशी फिरल्यात, त्याला कळना अवधी ज्ञान लावायला. आणि आमचा बंडूबाई आणि आमच्या दिदी कुठं बुद्धी लावत्यात, त्यांनाला माणसांच्यावर बोलत कवा बसणार चौक्यात, आणि आता महाराज गोड खाल्ल्यावर दूध पिते ते लक्षात कवा येणार. काय स्वाती नक्षत्र, बरोबर आहे की नाही? हां, गप्पा कवा मारत बसणार, लई दिवसानं आलेल्या मैत्रिणी पाहुणं पै. आणि महाराज काय रोजच आहेत, महाराज कुठे जातात? त्यामुळं पुण्याचा उदय असेल तर नवीन लोकांना सुद्धा सगळं सुचतंय, आणि आपल्याच लाभांतराय कर्माचा उदय असेल तर रोजच्या लोकांना सुद्धा बुद्धी सुचत नाही. लक्षात ठेवा, हे वास्तविक धर्म आहे. म्हणून आत्म्याचं नुसतं स्वरूप कळून चालणार नाही, त्या आत्म्यानं केलेल्या राग द्वेषपूर्वक केलेल्या पुण्य आणि पापाचा सुद्धा आपल्याकडे चिंतन असलं पाहिजे, आपल्याकडं मनन असलं पाहिजे. आणि ज्यावेळी ते आपल्याकडं असतं त्यामुळं मग आपल्याला राग द्वेष होत नाही. आता हे सगळं चालू झालंय. कुंभोजमध्ये दशलक्षणला किती जण बसणार आहेत याची काळजी बाहेरगावच्या लोकांना लागल्या, आणि बाहेरगावात किती जण लुपीला बसणार आहेत ह्याची काळजी कुंभोजवाल्यांना लागल्या. का? किती लोक जास्त बसलात तेवढा चातुर्मास तिथं प्रभावना युक्त चालू आहे अशी लोकांची समजूत झाली. पण ज्या गावचं ज्या महाराजांचं जेवढं पुण्य जसं आहे तसंच सगळ्या गोष्टी होत असतात. मग काय आता इलेक्शनला पगार देऊन माणसं नेते तसं आम्ही इथं आणावं? आम्ही तुम्हाला पाहिजे तर साडी देतो, द्रव्य देतो, सगळे देतो, खरे या इथं पूजेला बसा आणि माझं नाव मोठं करा. इथं माझ्या नॅपकिनचा पत्त्या नाही आणि तुम्हाला कुठल्या साड्या द्यायच्या? 2-2 दिवस आमचं नॅपकिन खोलीत पडलेलं असते, धुवायला कोणाला वेळ नाही. आणि आता तुम्हाला इथे गर्दी करायला साड्या आणि फुकट जेवण आणि फुकट सगळं कोण देणार?
काही नाही. लक्षात ठेवा, जिथं फुकटचं आहे तिथं कितीही तुम्ही भक्ती करा, तिथं तुम्हाला भक्तीचं फळ मिळणार नाही. स्वतःचं द्रव्य लावून जिथं भक्ती केली जाते आणि लोक आपलं द्रव्य लावून जिथं धर्म करायला जातात तिथं 4 लोक असली तर ती खरी धर्म प्रभाव नसते. खरी धर्म प्रभावना तिथं असते. त्यामुळे मला काय असल्या सवयी नाही आणि मला ती माझ्याकडे तशी माणसं पण नाहीत कोण देणारी करणारी. मीच रोज एकाच्या घरात खातोय आणि तुम्हाला आणि कुठलं द्यावं. तरी चंद्रकीर्तींचं पुण्य चांगलं आहे. माझ्या मागणं येऊन त्यांना आता तुम्हाला रक्षाबंधनला भेट द्यायला कोण माणूस तर भेटला त्यांना, आणि मला बिन विचारताच त्यांनी जुळणी केल्यात. म्हणजे किती पुण्यवान आहेत बघा. 18 वर्ष झालं मला अजून एकटा पण म्हटला नाही तुम्हाला काय पाहिजे का. हे 8 महिने झालं नाही तोवर का माझ्यापेक्षा एक पाऊल पुढं. असू दे, बापापेक्षा मुलगा मोठा झाला तर काय अडचण नाही. हे सगळं पुण्यावर आहे. हो काय करायचं सांगा, सगळं पुण्य असल्याशिवाय काही होत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या आत्म्याचं स्वरूप नुसता ओळखून चालणार नाही. त्या आत्म्याचं पुण्य पाप, त्या पुण्य आणि पापाच्या स्वरूपाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. आणि जे मी सुख दुःख भोगायला लागलोय ह्याला माझं भूतकाळातील धर्म आणि अधर्मच निमित्त आहे. मग अधर्म केल्यामुळं जर मला पाप मिळत असेल, दुःख भोगावं लागत असेल, तर बिट्टू पुढं जर आपल्याला सुख भोगायचं असेल तर वर्तमानमध्ये अधर्म सोडायला पाहिजे. सोडायला पाहिजे की नको? कुणाला? हां, अधर्माला. आणि अधर्म सोडा आणि धर्म स्वीकारा असं ज्यावेळी सांगतात की नाही त्यावेळी गप्प ऐकून घ्यायचं, पुढं बोलायचं नाही. आम्हाला ऐकायची सवयच कमी. कधी बंडू भैया, खरं आहे खोटं आहे? तुम्ही नाही हो, तुमचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही चुकीचं असू दे काय. ज्याला राग येत नाही त्याचं नाव घ्यायचं. वात्सल्य जागरांचं नाव घेतलं तर मारतील की डाव एक कुठं तर. वस्ताद आहेत, पैलवान आहेत म्हणून चंद्रकीर्तींचं नाव घ्यायचं. बिट्टूचं नाव घ्यायचं म्हणजे तो काय मला बोलत नाही, माझ्यावर पक्की श्रद्धा आहे तिची. त्यामुळं त्याचं दुसऱ्याचं नाव घेतलं आणि सोडून गेलं तर काय करायचं. तसं तुम्ही मला शेवटला पाणी पाजवणार आहे वर्धमान सागरांच्या सारखं. त्यांना शेवटला पाणी कोण पाजलं? तसं मला पण पाजणार आहे तुम्ही, कारण दीक्षा तर काय अजून विकल्प नाही आपल्याला. त्यामुळं आपल्या माणसांची नाव घेतली की राग येत नाही लोकांना. हां, मग किती पण बोला, बरोबर आहे की नाही? तसं आपण आपल्या मोठ्या लोकांचं, आई वडील गुरु साधू लोक काय सूचना सांगतात, काय आपल्याला शिकवा लागलेत ते ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर कधीच द्यायचं नाही. प्रत्युत्तर दिल्यामुळं आपल्यातला नम्रपणा कमी होतो आणि कठोरपणा वाढत जातो आणि तो भविष्यात एक दिवस कधी ना कधी तर मग आपल्याला दुःखाला आणि संकटाला भोगावं लागतं. म्हणून आपण आत्म्याच्या स्वरूपाबरोबर आत्म्याच्या राग द्वेषामुळे केलेल्या पुण्य पापाला सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून दुःखांना सहन करा, निद्रेला विजयाला जिंका, मैत्री भावनेचं चिंतन करा. म्हणजे मैत्री भावना करा सगळ्यांच्या बरोबर, ईर्ष्या मत्सर करू नका, उत्कृष्ट वैराग्याला धारण करा. आणि जे काही धर्माच्या निमित्तानं प्राप्त होणार आहे ते प्राप्त करण्यासाठी एकाकी, म्हणजे आमचे 4 मैत्रिणींचा ग्रुप आहे, 8 मैत्रिणींचा ग्रुप आहे असं नाही. इथं येताना एकाकी, एकटं, कोणी नाही, नातेजारे हे फुकटच बोलायचे. आणि माझा भाचा, माझा पुतण्या, अजून त्याचं मेडिकल राहिलंय, ह्याचं शाळा राहिलंय, नुसता म्हणायचं आणि म्हणायचं माझं कोण नाही, मी एकटा आहे. एक गाव होतं, गाव कोणतं? कुंभोज. गाव कसं होतं? चांगलं होतं. लोक कशी होती? धार्मिक होती आणि अत्यंत चांगली लोक. पण एका गल्लीत एक सासू सून इतकी भांडणार, सारखं म्हणजे रोज भांडणं त्यांच्या घरात
चालूच. सासू रोज म्हणणार तुझ्या किटकिटीपेक्षा एकदा मेलेलं बरं, एकदा मेलेलं बरं. असं सून घरात आल्यापासून सासू बोलत होती. त्यात सुनाचं पोरगं लग्नाला आलं तरी सासू नुसतं म्हणत्याच तुझं ऐकण्यापेक्षा मेलेलं बरं, मेलेलं बरं. सून पण एकदा वैतागली, आमुष्या होती आणि म्हटली सारखं सारखं म्हणण्यापेक्षा एकदा करून तर टाका. सासू म्हटली आता तुला दाखवतोच थांब. आणि आमुष्याचं रात्री 10-11 वाजलं होतं. ती चालली असं तिकडं कुठल्या दुधगाव रस्त्याला विहिरीकडं. तिथे एक जुनी विहीर होती लांब, त्या विहिरीत पडायला चालली आमुष्याच्या दिवशी. आणि काय कसं काय झालं तर कुणास ठाऊक. अंकुशची फुलं इकडं विकत नव्हती का कुणास ठाऊक, तू इकडं आष्ट्याकडे गेलता आणि तिकडं आमुष्याला रात्री 11 वाजता तू या लागला. त्या गाडीच्या फोकसमध्ये आजी दिसायला लागल्या. जरा पुढं आला, आजी आपलीच दिसायला लागल्या ओळखीची. जरा पुढं आला, अरे होय आपल्या ओळखीचीच आजी आहे म्हटला. गाडी थांबवला. आजीला म्हटलं आजी एवढ्या रात्री कुठं चालल्यास? मरायला चाललोय म्हटली. मरायला त्या आता गावाला सगळं माहीत होतं आजीचा स्वभाव. मग मरायला चालल्यास आणि मग कंदील घेऊन कशाला चालल्यास? कंदील घेऊन चालली होती ती आजी. काय घेऊन चालली होती? कंदील घेऊन चालली होती. माझी कंदील घेऊन कशाला चालल्यास? नाही वाटत विंचू चावला तर काय करायचं? आता मरायला जाणाऱ्याला विंचूची काय भीती असते काय? असत्या. मरायला जायचं आहे म्हटल्यावरती विंचू चावलं काय आणि साप चावलं काय? तिथं नदीपर्यंत जायचं तर ते हे थांबलं की कष्ट वाचलं नाही का विहिरीपर्यंत जायचं? ही नुसतं भीती असते. तसं उगाचच म्हणायचं कुणी नाही कुणाचे नातेजारे फुकाचे. आणि कुणाला सगळ्यात जास्त हाव मोह आम्हालाच नाही. इथं सांगितलं एकाकी किमान मंदिरात जाऊन आम्ही भगवंतांची पूजा करताना, किमान आम्ही 9 वेळा नमोकार मंत्र म्हणत असताना, किमान आम्ही सामायिकला बसलेलं असताना, ध्यान करत असताना तेवढं तरी एकत्व भावनेचं चिंतन झालं पाहिजे. मी माझा आत्मा शुद्ध आत्मा, त्या आत्म्याचे विभाव परिणाम सुद्धा माझे नाहीत. स्वभाव आणि स्वरूपच माझं आहे आणि तेच मी आहे. मी म्हणजे ते आणि ते म्हणजे मी. ज्ञान हेच ज्याचं शरीर आहे त्याला आत्मा म्हणतात. पंचाष्टिकामध्ये कुंद भगवंतांनी सांगितलं. हे मी एकाकी एकत्व भावना स्वतःबद्दल लावताना एकत्व भावना, अन्य लोकांच्या बद्दल लावताना अन्यत्व भावना, ह्या 12 भावनेचं चिंतन आपल्याला रोज झालं पाहिजे एकदा तरी. त्यावेळी कधी ना कधी तर आपला मृत्यू अचानक जरी समोर आला तर त्या मृत्यूला स्वीकारताना आणि सगळ्या गोष्टींचा त्याग करताना आपल्याला विकल्प होत नाही. स्वामी विवेकानंदांचा की विवेकानंद, हे यमराज तू मला सांगायची गरज नाही, तू कधी पण ये, तुला मी चौकटीच्या आत सुद्धा येऊन देणार नाही. माझं गाठोळ बांधून ठेवलोय चौकटीतनं, अंगणातनंच तुला मी परत घेऊन जातो. स्वामी विवेकानंदांचा सारखे एक व्यक्ती हिंदू धर्माचे ग्रंथ वाचून त्याला आत्म्याच्या स्वरूपाला जर एवढं समजत असेल तर आपण तर वीतराग भगवंतांच्या मुखातून आलेल्या दिव्य ध्वनीचा आनंद घेत असताना आपल्याला जैन लोकांना किती आत्म्यावरच्या स्वभाव आणि स्वरूपावर श्रद्धा असली पाहिजे आणि त्या कर्मसिद्धांतावर आपली श्रद्धा असली पाहिजे. म्हणून आचार्य आमचे सांगत होते सन्मती सागर महाराजजी, प्रवास 10 जणांनी करावा. प्रवास 10 जणांनी करावा, म्हणजे जास्त असली तर चालतील, 10 जणांनी करावा. स्वाध्याय 7-8 जणांनी करावं. भगवंतांची पूजा 3-4 लोकांनी मिळून करावी. आणि ध्यान आणि सामायिक एकट्याने करावं. प्रवासात जर 10-12 लोक सोबत असतील तर प्रवासात अडचणी येत नाही. स्वाध्याय जर 7-8 जण चर्चेला असतील तर एकमेकांच्या विचारामुळे स्वाध्यायाची दृढता वाढते. पूजेला जर आपण 4-5 लोक असेल तर एकमेकाकडे बघून भक्ती करायला आनंद येतो. आणि सामायिक एकट्याने करायचं म्हणजे तिथं आपल्याला सोडून दुसरा कुठल्याही जीवाचा विकल्प आपल्या हृदयात असता कामा नये. म्हणून एकाकी होऊन
त्या ठिकाणी ध्यानामध्ये लीन हो, कशाय रहित हो. क्रोध, मान, माया, लोभ ह्या कशायनी रहित झालं पाहिजे. जेवढं नुकसान क्रोधामुळं होतं तेवढंच नुकसान लोभामुळं सुद्धा होतं. ज्या वेळेला हे सगळे ऐकायला लागले, काय झोपा लागलाय माग सुमित, ऐकायलायस? हां, ज्यावेळी ही लोक 12 वर्षाच्या वनवासाला चालली होती, कोण? महाभारतात राम, लक्ष्मण, सीतानी, कोण महाभारतात कोण गेली 12 वर्षाच्या वनवासाला? पांडव ज्यावेळी वनवासाला चालली होती त्यावेळी सुभद्रा म्हणते की इंद्रप्रस्थ आपण जिंकलेलं आता गेलं, मग आपला पराजय झाला का? कारण दुर्योधन त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ पांडवांचा ध्वजा काढून त्यांचा कौरवांचा ध्वजा लावत होता. ऐका सगळीजण, छोट्या छोट्या गोष्टीला आपण विकल्प करत बसतोय. सगळ्या तरुण मुलांना ऐका, त्या श्रीकृष्ण त्या सुभद्रेला म्हणतात, कुछ पाया इसका मतलब सब कुछ पाया नहीं, और कुछ खोया इसका मतलब सब कुछ खोया नहीं. कुछ पाने को जीत नहीं कहते, और कुछ खोने को हार नहीं कहते. ये जिसके समझ में आता है वो कभी भी दुःखी नहीं होता. एखादी गोष्ट जिंकली म्हणजे आम्ही सर्वस्व जिंकलो, आणि एखादी गोष्ट आम्ही हारलो म्हणजे सर्वस्व हारलो, असं नाही लक्षात ठेवा. म्हणून कुठेतरी एका ठिकाणी मान, अपमान, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. जगात तीर्थंकर भरत चक्रवर्तीचा अपमान झाला, तुम्ही आम्ही कुठे चक्रवर्ती आहे? हे सगळं अनादिकालापासून चालत आलंय. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन आपण जी ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, वाद विवाद, कशाय क्रोध करतो तेवढं नाही. म्हणून वास्तविक राग आणि द्वेष हे दोनच कसे आहेत? क्रोधाला आणि मानाला द्वेषामध्ये घेऊन गेलं. माया आणि लोभ हे राग म्हणजे स्नेह त्याच्यात घेतलं. राग आणि द्वेष हे दोनच कसे आहेत? त्याचे विभाजन केल्यावरही 4 झाले: क्रोध, मान, माया, लोभ. छत्रपती शिवाजी महाराजांचा कित्येकदा त्यांना तह करायची वेळ आली. राणा प्रतापांना युद्ध रणांगण सोडून पळून जायची पाळी आली, पण ते शांत संयमन, साधना, धर्म आणि सैन्य गोळा केले आणि परत एकदा येऊन आक्रमण करून जिंकून आपल्या प्रजेला सुखी समाधानी केले. म्हणजे काही हरणं म्हणजे सर्वस्व हरलं असं मानायचं नाही, आणि काही जिंकलो म्हणजे सर्व काही जिंकलो म्हणजे अहंकार करायचं नाही. जो थोडं जिंकल्यावर फार अहंकार करतो ना, त्याचं एकदा सर्वस्वाचा नाश होतो. आणि काही हरल्यानंतर सुद्धा जो जिद्दीनं जिंकण्यासाठी खेळतो म्हणजे पुढं पळतो, त्याला एक दिवस तो विश्वावर राज्य करतो. लक्षात. त्यामुळे आज तुम्ही बघा की पेपरला, टी व्हीला, न्यूजला बिचारी पोरगी, ती चंदगड काय कुठल्या तालुक्यातली एक मुलगी, एक साध्या अभ्यासाचं टेन्शन घेऊन BMS काय MBBS काय 12वी काय तर झालं. ते आत्ता 4-5 दिवसापूर्वी काय तर शिक्षकांनी बोलले, काही शाळेत काय तर झालं. तिचा फोटो बघितल्यानंतर किती सुंदर मुलगी, तरुण मुलगी, हुशार शहाणी मुलगी आत्महत्या करून घेतली. काय त्यांच्या आईबापांनी करायचं सांगा आता? कुठे एक मुलगी नाही म्हणली की मुलं मरा लागल्यात, मुलं नाही म्हणली मुली मरा लागल्यात. काय? आणि ही सगळी सुशिक्षित आहेत. आमच्यासारखी अडाणी असली, तू नाही चल 56 म्हणतात. नाही, विनोद करत नाही मी. ही लई शिकलेली मुलं आहेत ना, ह्या शिक्षण पद्धतीचा एवढा बोजा ह्या मुलांच्यावर झाला आहे, त्यांना व्यवहारातलं कुठलं नॉलेजच नाही. आम्हाला 10वीला जेवढं दप्तर नव्हतं तेवढं आता 3री 4थीच्या मुलामुलींना दप्तर झालं.
ते आत्ताच कमरत वागल्यात, म्हातार व्हायचा प्रश्नच नाही ते दप्तर घेऊन. आणि सकाळपासून संध्याकाळपासून नुसतं ते 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 कुठलं ग्राउंडवरचं खेळ नाही, कुठलं कबड्डी नाही, कुठली चिन्नी दांडू नाही, कुठलं गोट्या नाहीत, कुठलं क्रिकेट, काय खेळ नाही, कुस्ती नाही, मलखांब नाही, काय नाही. मग ते रात्री येते आणि ग्राउंडवर खेळायला मिळालं नाही म्हणून घरात मोबाईलवर खेळत बसते. मग ते नको तसले खेळ बघून तिथं बुद्धी त्यांची भ्रष्ट व्हायला लागली. ही सगळी शिक्षण पद्धती मी सांगितलो ना 15 ऑगस्टला इंग्रजांनी बरोबर आमच्या राज्यातलं देशातलं स्वातंत्र्य हिरवायचं असेल तर यांची बुद्धीच लाचार करून टाकायचं, परावलंबी करून टाकायचं. आणि आज भारतासारख्या भारतात सहजपणे सांगितलं जातं इंग्लिशशिवाय पर्याय नाही. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे सांगाय. आम्ही म्हणतोय बाबा ठीक आहे शिकल्याला पर्याय नाही, राहू दे, शाळेत तेवढे इंग्लिश राहू दे, घरात आल्यावर तर आई म्हणा आणि इथं मम्मीच म्हणत्या. आता मम्म्यांनाच आई म्हणलेलं आवडना, आता पाठशाळा मम्म्यांचीच घ्यायला चालू होते, करायला शिकायला लागते. अवघड झालंय सगळं. तिला मम्मी आई म्हटलं की कुठं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्मलो का काय असं वाटतंय. पण छत्रपती शिवाजी महाराज ही आईमुळं घडलेत, मम्मीमुळं घडले नाहीत, हे विसरू नका, लक्षात ठेवा. म्हणून कुठंतरी आमच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव, चुकीचा प्रभाव आपल्या घरात आणि आपल्या मुलांच्या जीवनावर व्हायला लागलं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीला मुलं मारायला लागली, छोट्या छोट्या गोष्टीला मुलं आत्महत्या करायला लागली, व्यसनाच्या आहारी चालली. अहो परवा इथं शिरोळ तालुक्यामध्ये 8वी 9वीची मुलं शाळेच्या मागल्या बाजूलाच बसून गांजा वाढायला लागलेत. 8वी 9वीची मुलं. काय चाललंय? 19-20 वर्षाची मुलं, मी गावाचं नाव सांगत नाही, 10-10, 12-12 लाख रुपये त्या ऑनलाईन गेम काय कशात कर्ज, 7-8 मुलांनी मिळून 1.5-2 कोटी रुपये कर्ज केले. आईबापांनी कसं तर त्याच्यातनं सोडवलं. पण माझं पोरग चांगलं आहे, माझं पोरग चुकीचं नाही सांगण्यासाठी ते आई वडीलच म्हणायचं मग आत्ता करणार नाही तर पोरग काय म्हातार झाल्यावर करणार काय. 2008 सालाला माझी दीक्षा झाली. एका गावात मी पंचकल्याणला गेलो आचार्यशींच्या बरोबर. साधू संतांचं गाव, त्या गावाला फार मोठा इतिहास, चांगला धार्मिकतेचा इतिहास. आणि त्या गावात मी मुलांना सांगितलो पंचकल्याण पूजेत, अरे तुमच्या गावाला साधू संतांची जन्मभूमी आहे, महापुरुषांची जन्मभूमी आहे, चुकीच्या पद्धतीने काय वागू नका, डॉल्बी ते लावू नका, चुकीचं वागू नका म्हणून मी सांगितलो. स्टेजवरनं उतरा लागलोय, तिथं असणारे दुसरे एक महाराज गाडीतनं फिरणारे म्हटले, अरे जवानी अभी उपयोग में नहीं लाओगे क्या, बुढ़ापे में लाओगे क्या. हो महाराज जे बोलने वाले बोलने दो, आपका काम आप करो. काय साधू, काय चाललंय काय? आम्ही साधू लोक तरुण पिढीला कुणीकडे न्यायला लागलो? आई वडील आपल्या लहान मुलांना कुठल्या दिशेला घेऊन चाललो? आणि मग कसं आपलं जीवनाचं चांगलं होणार सांगा? कशी ती मुलं सुरक्षित राहणार? मग मुलांना चंद्रपूर सागर कसं आवडणार सांगा बघूया. मी असल्या गोष्टीला नको म्हटल्यावर मग माझ्याकडे मुलं येतील का? पण मुलांची गर्दी करण्यासाठी मी महाराज झालो नाही, लक्षात ठेवा. मी वीराचार्यांचा अनुयायी. माझ्या गुरूंनी माझ्यावर शांतीसागर महाराजांचा विचाराचा प्रचंड प्रभाव टाकलाय. मी कधी माझ्याकडं गर्दी व्हावी म्हणून मुलांना कधी चुकीचा मार्ग मी दाखवणार नाही, कधी मी चुकीच्या गोष्टीची अनुमोदना देणार नाही. मुलं बस्तीत यावी म्हणून चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या साधूंच्यात आणि पैसे देऊन आपल्या मागं पुढं गर्दी करणाऱ्या राजकीय नेत्यांच्यात आमच्यात फरक काय राहिला? म्हणून पहिला आपल्याला जीवन कळलं पाहिजे. म्हणून राग द्वेष कशाय रहित
साधूंनी जीवन जगलं पाहिजे, परिग्रह रहित राहिलं पाहिजे, प्रमादानं रहित म्हणजे आळस करायचं नाही. काल मला कोणतर तुमच्या इथला निलेश, बहुतेक 99% निलेश काय कोणतर म्हटला, महाराजजी तसं तुमचं बघितलं तर 24 तासात 17-18 तास तुम्ही कामच करत असताय. कोण म्हटलं? निलेशच म्हटलं ना. हां, स्पेअर पार्ट्सवाला निलेश. तुमचं बघितलं तर सकाळपासून रात्रीपर्यंत बघितलं तर 17 तास तर तुम्ही व्यापात कामात म्हणजे तुमच्या कामात असताय. 4-5 तासच तुम्हाला तशी विश्रांती मिळते. माणसानं कायम आपल्या योजनेत काही ना काहीतरी चांगली कामं करण्यामध्ये मग्न असलं पाहिजे. एक तर स्वतःचं कल्याण, आग खोलीतून जिनदर्शन, आग मिठीतून निजदर्शन. डोळं झाकलं तर स्वतःच्या आत्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे, आणि डोळं उघडली तर आपला धर्म, आपले भगवान, आपला समाज, आपला देश, त्याच्या हितासाठी काय करता येईल का, त्यांच्यासाठी चांगलं काय करता येईल का, विचार करायला पाहिजे. त्यामुळं यावेळेला बाहुबलीच्या मस्तकाभिषेक, महामस्तकाभिषेकमध्ये जेवढी आपल्या समाजातली किंवा ह्या आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातली कर्तबगार, स्पर्धा परीक्षा पास होऊन जी मोठ्या मोठ्या पदावर क्लास 1 अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, कोण सचिव लेवलला गेलेले आहेत, असल्या एक 5-6 मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आणून एक दिवस आपल्या बाहुबलीच्या ह्याच्यात पूजेच्या अगोदर आपल्या सगळ्या भागातल्या मुलांना मुलींना गोळा करून स्पर्धा परीक्षा किंवा जीवनाची स्पर्धा कशी जिंकायची असते याच्यावर मार्गदर्शन करणारं एक दिवस सेमिनार घ्यायचं सुद्धा त्या ठिकाणी बाहुबलीवाल्यांनी मान्य केलं. शिक्षणाचं महत्त्व कसं सांगितलं पाहिजे, आरोग्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी एक दिवस आरोग्याचं शिबिर दिवसभर घ्यायचं, आणि रात्री पहिल्या दुसऱ्या कुठल्या तरी एक दिवस रात्री किंवा दिवसा कसं वेळ मिळेल तसं 1-2 तासाचं खाणपिण आणि पथ्य याच्यावर योग्य आहार पद्धतीवर सुद्धा एक दिवस शिबिर घ्यायचं बाहुबलीच्या पूजेत. आता बाहुबलीचा महामस्तकाभिषेक म्हणजे नुसता भगवंतांचा अभिषेक आणि मूर्तीचे संस्कार नव्हे, तर समंतभद्र महाराजांनी जे 24 तास आणि 12 महिने लहान मुलांच्यावर संस्कार करून जी 24 तास 12 महिने पंचकल्याणकाचं स्वरूपच त्या गुरुकुलमध्ये त्या लहान मुलांच्या संस्काराच्या निमित्तानं करायला लागलेत, तर तसाही काही उपक्रम राबवता येईल का याचा आता आमचा अभ्यास आम्ही सगळी कमिटी आणि सगळीजण मिळून आम्ही करायला लागलो. गरजही काळाची आता, म्हणून आळस करायचं नाही. आलंबन वा किसी के आश्रय से रहित हो और जितेंद्रिय हो. आलंबन म्हणजे कुणाच्या साधूंना सांगितलं, जेवढं तुमचं जीवन स्वावलंबी जगचेला तेवढं तुम्हाला जीवन जगता येईल. म्हणून आम्हाला कधी विकल्प होत नाही. ह्या गावातनं त्या गावात गेलो, त्या गावातली पोरं का आली नाहीत, आहार द्यायला कोण का आलं नाही, काय नाही. काय घर सोडताना कुणाच्या जीवावर आपण घर सोडतोय? काही नाही. आपलं पुण्य असेल तर सगळं होतंय, पाप असेल तर सगळं असून काही होत नाही. स्वावलंबन जीवन जगलं पाहिजे. एकदाही सवयी लागल्या कमंडल द्यायच्या, एकदा सवयी लागल्या गर्दी घेऊन करायच्या, असं जगायचं तर परत माणसं कमी असली तर डोकं फिरल्यागत होते. म्हणून आता सरळ सागर असते तर सांगितले असते. मी माझ्या जीवनामध्ये सरळ सागर महाराजजी ब्रह्मचर्य असताना किंवा त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर, मी आणि आमचे कारदग्याचे सुधर्मसागरजी असताना, मी आणि बेंडवड्याचे सुखसागर महाराज असताना, आत्ता माझं हे अपेक्षेनं हे नमित सागरजी महाराज, भास्वत सागरजी महाराज हे असे वयोवृद्ध साधुतेन आहेत. आपल्यामुळं त्रास होणे म्हणून मी फार सॉफ्ट झालो. लक्षात ठेव. पूर्वी मी चातुर्मास केल्यानंतर विहार कधी करणार आहे कुणाला माहीत. तुमच्या गावातनं मी एकदा त्या MICB काय MIC काय MCB काय तिथं गेल्यानंतर मग तुमच्या गावातनं मागणं पोरं पळत आली ती. तुमच्या गावातल्या लोकांना माहीत नव्हतं मी तिथंपर्यंत विहार केलेलं. माझं गावात चातुर्मास झाल्यावर विहार केल्यावर 1.5 किलोमीटर गेल्यावर लोकांना कळलं महाराजजी विहार केलेत. सुखसागर आमचं बस्तीतच बसलं होतं जाऊन.
आम्ही या सगळ्या स्वतः सवयी गुरूंच्या शिक्षणाला समजावून घेऊन लावून घेतलं. कोण असलं तरी ठीक, कोण नसलं तरी ठीक. मनाची सगळी तयारी असली पाहिजे, लक्षात ठेव. तर गोष्टी होतात. नाही तर कायम असं सवयी जर एकदा लावून घेतलो तर माणसांची वाट बघत बसायला लागते आणि मग ते परावलंबी जीवन होते. आपल्याला परावलंबी जीवन जगून चालणार नाही. साधूंचं जीवन स्वावलंबन असलं पाहिजे आणि तसंच जीवन जगणारे साधू भविष्यामध्ये आपल्या आत्म्याला परमात्मा म्हणतात. तसं आमचाही सगळ्यांचा आत्मा परमात्मा म्हणू दे, तुमचाही सगळ्यांचा आत्मा परमात्मा बनू दे. अशा मंगलमय भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे.